शिक्षण सेवामध्ये आपलं स्वागत आहे। मुख्यमंत्री डांगे काँग्रेसच्या मंचावर का गेला? कारण भाजपच्या लोकांना शिकलेले आणि बोलणारे माणसं जमत नाहीत, मुख्य मैंद पाहिजेत। कसे पाहिजे? मुख्य मैंद पाहिजेत, मुख्यडून लुटायसाठी मुख्य मैंद बोलणारे पाहिजेत नाहीत। म्हणून डांगेची उमेदवारी टाळली, म्हणून गंगाधर डांगे 25 वर्षानंतर आज या काँग्रेसच्या, कारण गंगाधर डांगे हा काँग्रेसचाच होता, आजही काँग्रेसच्या स्टेजवर आलाय। मित्र हो, बोलणारा माणूस इथं जमत नाही आपल्या साहेबाला, मुख्यच्या आपल्या खासदार आमदार झालेल्या साहेबाला आमच्या आदरणीय बोलायची वेळ आली, आम्ही बोलू नये, आम्ही आमचे तेवढे मोठे नाहीत, आम्ही माझी पात्रता तेवढी मोठी बोलायची नाही, पण बोलायची वेळ आली। मित्र हो, आज तुम्ही जे मागे फिरायला येऊ काय मुदखेडचे युवक, मी 25 वर्ष फिरलो, तुम्हाला माहित आहे। वयाच्या 25व्या वर्षापासून 25 वर्ष दुसरे, म्हणजे आज माझं नोव्हेंबरच्या 9 तारखेला म्हणजे 49 वय संपलं, 50वं चालू झालंय। 55व्या वर्षी मागे काम करणारे युवक उमेदवारी मागण्यासाठी येतात, त्यावेळेस आम्ही जर उमेदवारी मागितली तर युवकांना राग येतो, त्यांना पण संधी मिळायला पाहिजे। याच मराठा गल्लीमधील माझा मराठा बांधव, माझा ऋषिकेश पारवेकर 15 वर्षापासून काम करायला आहे। किती तुम्हाला माहित आहे? 15 वर्षापासून। त्याला सुद्धा टाळलं हो, पोटात आग पडते, का टाळलं? आता म्हणतात नगराध्यक्ष पद दिलं मराठ्यांना। अहो काय दिलं हो साहेब, काय दिलं? काहीच नाही दिलं। आमची उपेक्षा केली, उपेक्षा तुम्ही, आणि आम्हाला म्हणता एक वेळेस दिलं तुम्हाला स्वीकार सदस्य। आमचं 25 वर्ष आम्ही काम केलेलं गेलं, 5 वर्ष सुद्धा एकदा दिलं। ऋषीला म्हणले, तुझ्या चुलतीला दिलं, तुझ्या भाऊजेला दिलं, तुझ्या भावाला दिलं, काकाला दिलं, 3 टर्म दिले। काय हो, एवढी उपासना आहे ना, म्हणून दाखवायचं नसतं हो, बोलून दाखवा। आमच्या पाठवून जरी हातून त्याने गच्चू बसलो असतो, पण आमचा एवढा अपमान शेवटच्या क्षणापर्यंत 17 उचलायची सुद्धा लायकी नाही असं आम्हाला समजले। इथे काँग्रेसने मला सन्मान केला, आज नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारासोबत सन्मानाने फिरायलो। मित्र हो, उद्या ह्याच मंचावर तुम्हाला डांगे मुदखेड शहराचा प्रभारी शहराध्यक्ष म्हणून तुम्हाला पाहायला मिळेल। या ठिकाणी प्रतापराव देशमुख काय तुम्हाला सांगतील, एवढा सन्मान काँग्रेसने दिला, का जाऊ नको जिथं सन्मान मिळतो तिथं। म्हटलेलं आपल्या पूर्वजांना, जिथं मान सन्मान मिळत नाही तिथं राहण्यात काहीच अर्थ नाही। आज खूप म्हणजे सोयरेधारी माझ्या घरी आले, मी कालपासून पाहिलं मराठा गल्लीला, मी माझ्या सोयरेधारीच्या घरी पुढे जे कधी सोयऱ्याला पाहिलं नाही ती सोयरी आहे। काय अवस्था आहे आदरणीय साहेबांची। साहेब आम्ही बोलू नये, बोलायची वेळ यायली, आमची लायकी नाही तुम्हाला बोलायची। आज स्टार प्रचारक आहेत आदरणीय खासदार अशोकरावजी चव्हाण साहेब, दुःख वाटतं या गोष्टीचं। मुदखेडमध्येच राहावं लागायला त्यांना, दिवसभर मुदखेडमध्ये आहे, वाईट वाटते हो, कारण आम्ही तुमच्यासाठी काम केलं। मोठ्या साहेबाचे आम्ही पाईक आहोत, माझे वडील सुद्धा मोठ्या साहेबाचं काम केलं, आदरणीय कैलासवासी शंकरराव चव्हाण साहेबांचं भजनाच्या माध्यमातून पुढे जाऊन प्रचार केले। गंगासिंग लाला ठाकूर माझे वडील बाळू महाराज टाक, तुम्हाला मुदखेडवाल्याला माहिती आहे काय चुकलं। माझा बाप काम केला, माझा आजा काम केला, मी मुदखेडमध्ये 25 वर्ष काम केलं, माझी उपासना केली, मला काही ठेवलं नाही। आम्हाला सांगायचं असतं मराठा उमेदवार नगराध्यक्ष द्यायचा आहे, तुम्हाला उमेदवार उमेदवारी देणार नाही, मागू नका, आम्ही गप्प बसलो असतो शेवटपर्यंत म्हणले नाही आम्हाला कोणी। असं मी तेवढा मोठा माझी लायकी नाही साहेब तुम्हाला बोलायला। खरं तर मुदखेडमध्ये आज ज्यांनी उमेदवारी नाही मला उमेदवारी पाहिजेत नाही म्हणजे उमेदवारी घेतली, तुम्हाला माहिती आहे। प्रभाग क्रमांक 6 चितीचा अवस्था, 3 4 टर्म दिल्या, नगराध्यक्ष झाले, नालीमध्ये पाईप आणि पाईपातून नालीचं पाणी पियायला मिळाले आपल्याला। हे कशामुळे? सुशिक्षित शिकलेले उमेदवार नाहीत, शिकलेले नगरपालिकेत गेले नाहीत, 12वी पास गेले, म्हणून ही अवस्था झाली। नालीमध्ये पाईप आता पियाच्या पाण्याचे, तुम्हाला माझ्या माता भगिनीला माहित असेल पाणी किती वेगळी येते, मला माहित आहे। अर्ध्या मुदखेडला किती वर्षापासून सांगायला, 10 वर्षापासून स्वच्छ पाणी मिळणार। मिळालं का तुम्हाला स्वच्छ पाणी? माझ्या माता भगिनी सांगा मिळालं का? नाही मिळालं। 15 वर्षापासून टाका भरायला,
15 वर्ष झालं आम्ही ऐकालो स्वच्छ पाणी मिळणार, फिल्टरचं पाणी मिळणार. फिल्टरचं तर दूर राहिलं, आमच्या सीता नदीचं पाणी गळून ज्या ठिकाणी स्मशानभूमी आहे त्याची राख पुरी त्या विहिरीमध्ये जाते आणि आमच्या पोलीस स्टेशनच्या पाठीमागची पुरी पाण्याची घाण त्या नदीच्या पाण्यात जाते जिथं पाणी रुकलेलं आहे तिथं, आणि ते पाणी त्या विहिरीच्या आणि त्या माध्यमातून या टाकीला येते माझ्या घरापासून. आणि रोज मुख्यच्या लोकांना गु खाऊ ते गु पाहिजे. मित्र हो, ऐका, विचार करा. रोज आपल्याला पाण्याच्या माध्यमातून गुमूत पाजवणाऱ्याला तुम्ही मतदान करणार काय? पाठवणार का तिथं नगरपालिकेत? पाठवू नका. अशा पापी लोकांना घरी बसवा जे आपल्याला गुमूताचं पाणी पाहिजे. मी नगरसेवक होतो, तुम्ही म्हणसाल तुम्ही 15 वर्षापूर्वी नगरसेवक होत्या, काय झालं, तुम्ही काय केल्या? सगळ्यांना माहित आहे. मी नगरपालिकेत जात गेलो, राजाप्पाला माहित आहे, मला हसत गेले, लई शिकलेला आहे, फाईल घेऊन येते म्हणत. याची काय गरज आहे? लई शिकलेला आहे, फाईल घेऊन येते, याची काय गरज आहे? बाबा अतिशहाणा आहे, मी अतिशहाणा. म्हणजे अतिशहाणपण काय आहे काय नाही मुदखेडच्या लोकांना माहित आहे. आज 30 वर्षापासून सगळ्यांना माहिती आहे, मी पत्रकारितेच्या माध्यमातून मी प्रत्येकाची समाजसेवा केली. कोणालाही निगेटिव्ह बातमी लिहिली नाही, कोणाचा रोष व्यक्त करून घेतला नाही, माझ्या माता भगिनीचा किंवा बंधूंचा. सगळे माझे मित्र आहेत, मला कोणावर टीका करायची नाही, माफ करा. मला फक्त एवढंच म्हणायचं, या ठिकाणी 2 प्रभागातील हे 4 उमेदवार आहेत. मला कोणाचं नाव घ्यायचं नाही, कारण म्हणजे मुदखेडचे मतदार बंधू सुजाण आहेत, स्वाभिमानी आहेत, स्वावलंबी आहेत, भूलतापाला बळी न पडणारे आहेत. 100% मला खात्री आहे, कोणीही भूलतापायला बळी पडणार नाही. आणि 2 तारखेला मतदान केंद्रावर बूथवर गेल्यानंतर आपल्या हाताचं बटन फक्त आणि फक्त काय? फक्त आणि फक्त पंजा काय दिसल? फक्त आणि फक्त हाताचा पंजा बघायचा आणि 3 बटन दाबायचे. माता भगिनींनो, 3 उमेदवार आहेत प्रत्येक वार्डामध्ये. नगराध्यक्षाचा आहे, 2 नगरसेवकाचे. मी या ठिकाणी कुठल्या आश्वासनाची वल्गना इथं करणार नाही, कारण मला अधिकार नाही. ते केव्हा राजाप्पाला याच्या पत्नीला नगराध्यक्ष म्हणून नगरपालिकेत पाठवा आणि 20च्या 20 नगरसेवक काँग्रेस पक्षाचे द्या, म्हणजे 21च्या 21 बहुमत काँग्रेसचं द्या, एवढीच मला विनंती करायची आहे मित्र. आणि जाता जाता दुसरी एक सूचना करतो, म्हणजे आठवण करून देतो. मुदखेड शहरामध्ये जे उमेदवार राहतात, जे मुदखेड शहराची ज्यांना खरंच कळवळ आहे, अशा उमेदवाराला निवडून द्या. नांदेडला राहून मुदखेडमध्ये, मी मुदखेडचा आहो म्हणून नांदेडला राहणाऱ्या लोकांना निवडून देऊ नका मित्र. मुदखेडमध्ये गजू सारख्या माणसाला, राजबहादूर कोतार सारख्या माणसाला, आणि आमच्या कुठे गेले आमच्या भगिनी ज्योतिताई, विठ्ठल आचार्य, विठ्ठल आहे इथं, कुठं विठ्ठल? ते विठ्ठल आहे. विठ्ठलला मागच्या 5 वर्षापासून उमेदवारी देतो म्हणून तयारी केली बिचाऱ्याला, आणि शेवटी माझ्यासारखंच गांधरवरी लटकून ठेवलं. त्या गांधराकडेच बघत राहिला. मी बघितलं, ऋषीने बघितलं, नंतर विठ्ठल बघितलं. काय करावं? गांधर गोड होतं, भुरळ पडली आम्हाला. गांधराकडे गोड गांधर भेटते काय की हलवा करून खाता येते, का चाला हलवा नाही आणि गांधर घे, अशी अवस्था झाली. आणि अशीच जे युवक मागे राहणार आहेत त्यांची हीच अवस्था होणार आहे. मित्र हो, तुमचं वय आहे, आमचं वय 25 वर्ष आम्ही फिरल्या. वेळेच ओळखा आणि वयाची जाणीव ठेवून स्वतःचं नुकसान करून घेऊ नका. करा, कुठल्याही पक्षाचं काम करा, पण वेळेचं बंधन पाळा. आपल्या वयाचं, आपल्या मायबापाचं नुकसान करू नका, कारण आपल्या मायबापाची आपल्याकडून खूप मोठी अपेक्षा राहते, माझं पोरग काहीतरी करेल म्हणून. आज आमचं कसं तरी सपादलं, पण युवकांचं पुढं भविष्य अवघड आहे मित्रांनो. आपला कुठं फायदा असेल तरच त्या पक्षामध्ये खरंच तुम्ही सतरंजा उचला, झाडून काढा, सगळं करा. पण जिथं तुम्हाला फायदा दिसत नसेल तिथं 100% माझ्यासारखं रामराम ठोका. कोणताही पण जिथं तुमचा फायदा होते तिथं जा मित्र. मला कोणावर टीका करायची नाही. या ठिकाणी मला बरेच मंडळी बोलणार आहेत, रामदादा बोलणार आहेत. दादांच्या हातात बरेच दिवस सत्ता होती. दादांनी मागच्या 23 वर्षापासून नगरपालिकेच्या बाहेर राहिले. आज
सगळं विसरून दादा या मैदानात उतरलेत का? राजाप्पाच्या पाठीशी सगळं विसरलं. तुम्हाला माहित आहे का उतरलेत? कारण मुखेडच्या मायभूमीविषयी त्यांना खूप मोठा कळवळा आहे. तर त्या मातीत जन्मलेले होईल आणि या मातीसाठी आपलं आयुष्य झिजवलं या माणसानं. सगळ्या गोष्टी विसरल्या या माणसानं, मातीसाठी पूर्ण आयुष्य झिजवलं. कोण आहे त्या माणसाच्या पाठीमाग? तुमच्या आमच्यासाठी हे माणूस या स्टेजवर आले. या ठिकाणी आमचे आदरणीय मित्र पप्पू पाटील कोंडेकर, जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष या ठिकाणी यांचं उपस्थित झाले. त्यांचं मी या ठिकाणी मुख्यच्या वतीनं स्वागत करतो. मित्र हो, अशी अवस्था आपली करून ठेवलेली आहे. काय करता? कुठल्याही भूलतापांना बळी पडू नका. आता या ठिकाणी बरेच आमची मंडळी आलेली आहे. प्रत्येकाचं या ठिकाणी मार्गदर्शन मिळणार आहे. मी या ठिकाणी संयोजकांनी मला या ठिकाणी प्रस्तावित करण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि सूर्यकांत गुरुजी यांना मी विनंती करतो की पुढील